सुनील फरांडे, युअर मॅथ्स टीचर. बघा मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्री पाहणार आहोत. जे 10वीला तुम्ही ऑलरेडी ट्रिग्नोमेट्री पाहिलेला, ज्या पुढचा पॉईंट तुम्हाला काय येतं पाहायचे. टोटल हा जो युनिट आहे सेकंड युनिट आहे. काय सेकंड युनिट, आणि ह्यामध्ये 3 ते 4 चॅप्टर आहेत. ट्रिग्नोमेट्रीचे काय खूप महत्त्वाचा हा चॅप्टर आहे. तुम्हाला M2 साठी म्हणजे अप्लाइड मॅथ्स साठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. इथले सगळे फॉर्म्युले कॅल्क्युलेशन तुम्हाला आलेच पाहिजे, तर सेकंड सेमिस्टरला अप्लाइड मॅथ्स तुम्हाला काय जमणार आहे व्यवस्थित. त्यासाठी व्यवस्थित तुम्ही फॉर्म्युले पाठ करायचे. जे काही जे आता आहेत बोर्डवरती हा बेसिक फॉर्म्युले आहेत. तुम्हाला मी सांगेन बेसिक फॉर्म्युले काय आहेत जे तुम्ही 10वी मध्ये रीड केले ऑलरेडी, तेच फॉर्म्युले. बघा फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो. बघा ट्रिग्नोमेट्रिक रेशो, एक ट्रायंगल असतं, राईट अँगल ट्रायंगल. काय म्हणतात ते ट्रायंगल? काय ABC, हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल. इथे बघा C ठिकाणी अँगल थीटा आहे. मग साइन थीटा चा आपला फॉर्म्युला शिकलाय तुम्ही 10वीला असताना. काय साइन थीटा काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजे बघा समोरची बाजू छेद कर्ण, हा काय असतो साइन थीटा. पण हे कुठं कोणतं ट्रायंगल असलं पाहिजे, फक्त राईट अँगल ट्रायंगल असेल तरच तुम्ही असं लिहू शकता. म्हणजेच काटकोन त्रिकोण काय असेल तर काटकोन त्रिकोण असेल तरच तुम्ही असं लिहू शकता. 90 अंशाचा कोन वा थीटा साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजे समोरची बाजू छेद तर बघा तेच लिहिले का साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस इज इक्वल टू AB डिवाइड बाय BC. AB डिवाइड बाय AC कर्ण म्हटलं ना हायपोटेन्यूस AC. हा झाला तुमचा साइन थीटा. सेम बघा तसंच cos थीटा इज इक्वल टू, तर cos म्हणजे काय बघा लगतची बाजू ऍडजेसेंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण, हा काय असतो cos थीटा असतो. बघा लगतची बाजू छेद कर्ण, लगतची बाजू कोण आहे BC डिवाइड बाय AC. लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे हा असतो तुमचा cos ऑफ थीटा. त्यानंतर आहे पुढचा tan थीटा. बघा tan थीटा काय सांगतोय अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड. म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण, हा काय असतो tan थीटा. tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसेंट साइड म्हणजेच AB डिवाइड बाय BC. बघा हे खूप महत्त्वाचे रेशो आहेत. तुम्हाला पुढे गेल्यानंतर ज्यावेळी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्यावेळी हा ट्रायंगल काय पाहिजे, पण राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणच पाहिजे. काटकोन त्रिकोणामध्ये मग हा साइन थीटा काय असणार आहे समोरची बाजू छेद कर्ण, cos थीटा लगतची बाजू छेद कर्ण, आणि tan थीटा काय असणार आहे समोरची बाजू छेद लगतची बाजू. हा आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. हा काय आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. त्यानंतर जर तुम्ही पुढे गेला तर बघा तुम्हाला सगळ्यांना क्वाड्रंट माहिती आहे. आहे क्वाड्रंट मग तुम्ही शिकला असाल 10वीत. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, फोर्थ आहे. क्वाड्रंट बघा रेंज काय असतं, हा फर्स्ट जो क्वाड्रंट आहे तो 0 पासून 90 अंशापर्यंत जो अँगल असतात तर तुम्ही काय म्हणताय फर्स्ट क्वाड्रंट. बघा फर्स्ट क्वाड्रंटचं रेंज आहे 0 to 90. सेकंड क्वाड्रंटचं रेंज आहे 90 to 180. म्हणजे 90 पासून 180 पर्यंत जे काही अँगल असतील ते अँगल कोणत्या चरणामध्ये असणार आहे, दुसऱ्या चरणात म्हणजे सेकंड क्वाड्रंट. तसं बघा 180 ते 270 180 to 270 हा कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंटचं तिसऱ्या चरणाचं रेंज किती असणार आहे 180 ते 270 अँगल. ह्याच्यामध्ये अँगल जो काय असेल तो काय असणार तुमचा त्या थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट काय सांगतोय 270 ते 360 हा जो काही अँगल असेल तो असणार तुमचा फोर्थ क्वाड्रंट. बघा तुम्हाला प्रत्येक क्वाड्रंटचं रेंज पाहिजे. फर्स्ट क्वाड्रंटचं रेंज आहे 0 to 90 म्हणजे 0 ते 90 अँगल मध्ये काय असतील ते फर्स्ट चरणामध्ये येणार आहे. सेकंड क्वाड्रंट आहे 90 to 180 90 ते 180 म्हणजे हा कोणता चरण आहे सेकंड चरण. त्यानंतर बघा 180 ते 270 180 to 270 हा कोणता आहे थर्ड क्वाड्रंट म्हणजे तिसरा चरण. त्यानंतर बघा 270 to 360 म्हणजे 270 ते 360 हा कोणता असणार परत फोर्थ क्वाड्रंट म्हणजे
चौथ्या चरणात तुम्हाला चरणाचं रेंज कळलं का, त्या क्वाड्रंटचं रेंज कळलं. आता प्रत्येक क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन आहेत ते त्यांचा साइन काय असतो हे आपल्याला पाहायचं. काय त्यांचा साइन काय असतो हे आपल्याला पाहायचं. बघा हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्रिक साइन मध्ये बघा साइन, कॉस, कॉट, कोसेक, सेक, टॅन हे सगळे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. बघा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा काय आहे ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे सगळे जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहेत ते सगळे काय असणार आहेत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आहेत. ते काय असणार आहे पॉझिटिव्ह. त्यानंतर बघा सेकंड क्वाड्रंट ह्याचा रेंज काय आहे 90 ते 180. ह्याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह असणार आहे फक्त साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह, बाकीचे सगळे निगेटिव्ह. आहे साइन कोसेक हे सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहेत. मग टॅन असू दे निगेटिव्ह, कॉट निगेटिव्ह, सेक निगेटिव्ह आणि कॉस निगेटिव्ह. फक्त कोण पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक सेकंड क्वाड्रंट म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये. तसंच तिसरं चरण कुठं 180 ते 270 ह्यामध्ये बघा कॉट आणि टॅन पॉझिटिव्ह आहे. काय कॉट आणि टॅन ओन्ली दोनच पॉझिटिव्ह, हे दोन सोडलं तर सगळे बाकीचे काय निगेटिव्ह आहे. म्हणजे साइन निगेटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे, सेक निगेटिव्ह आहे, कोसेक निगेटिव्ह. कुठल्या चरणात तिसऱ्या चरणात. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असतात कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, हे दोन पॉझिटिव्ह, हे दोन्ही सोडून बाकीचे जे काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहेत म्हणजे साइन असेल, त्यानंतर टॅन असेल, कॉट असेल, कोसेक असेल, हे सगळे काय असणार आहेत निगेटिव्ह असणार आहेत. बघा त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल म्हणजे निगेटिव्ह अँगल असताना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं लिहिलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे. हा कोणता आहे फर्स्ट आहे साइन मायनस ऑफ थीटा इज इक्वल टू, म्हणजे साइन चा अँगल जो असणार हा जर मायनस असेल, अँगल काय असेल निगेटिव्ह असेल, तर तुमचा बघा तो जो अँगल निगेटिव्ह आहे तो काय येतो त्या साइनच्या पुढे येतो मायनस साइन थीटा. म्हणजे साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. अँगल जर आज जर मायनस असेल तर तो काय येतो बाहेर येतो. तो काय येतो बाहेर. हा फर्स्ट आहे. सेकंड बघा cos ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू, cos ऑफ मायनस थीटा असेल तर तो मायनस निघून जातो. तो मायनस येत नाही बघा, cos ला मायनस बाहेर येत नाही, तो काय होतो निघून जातो. तो काय होतो cos ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू cos ऑफ थीटा. त्यानंतर बघा tan ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू, tan ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस. परत बघा tan चं मायनस साइन काय येणार परत बाहेर येतं मायनस tan ऑफ थीटा. त्यासारखं बघा कोसेक मायनस थीटा इज इक्वल टू, कोसेक मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कोसेक थीटा. तिथे मायनस काय येतं बाहेर येतं. त्यानंतर मग सेक ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू, का सेक चा मायनस काय होतो परत निघून जातं. इथे काय फक्त सेक ऑफ थीटा. त्यासारखं लास्ट आहे कॉट ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉट थीटा. आता बघा हे लक्षात कसं ठेवायचं, फक्त काय कॉस आणि सेकला मायनस निघून जातं, बाकीचं कोणताही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर तो मायनस आहे असं ऍज इट इज बाहेर येतो. एकदम सोपं का लक्षात ठेवायचं कॉस आणि सेकचं मायनस निघून जातं, बाकी सगळ्यांचं काय असणार आहे मायनस आहे तसा बाहेर येतो. बरोबर आहे. आता ह्यानंतर आपल्याला जो पहिला चॅप्टर पाहायचा आहे त्याच्यावरची मी काही फॉर्म्युला तुम्हाला लिहून देईन. जो आपल्याला पहिला चॅप्टर म्हणा किंवा काही पॉइंट म्हणा पहिला पॉइंट त्याच्यावर जर काय फॉर्म्युले काही लिहून घ्यायचं. आपला पहिला चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्री मधला पहिला चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ अलाइन्ड कंपाउंड मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. बघा ट्रिग्नोमेट्रिक काय रेशो ऑफ अलाइन्ड कंपाउंड मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल हे आपल्याला पहिला चॅप्टर पाहायचा आहे. आता बघा फर्स्ट तुमच्या घेतले पॉइंट कंपाउंड अँगल. काय आहे कंपाउंड अँगल म्हणजे कसं असतं बघा इफ ए अँड बी आर टू अँगल्स, ए आणि बी हे दोन अँगल्स आहेत, दोन कोन आहेत, then sum a plus b or difference a minus b are called compound angle. म्हणजे बघा कंपाउंड अँगल म्हणजे काय एकदम इझी आहे. a आणि b दोन अँगल आहेत, त्या दोन अँगलचं तुम्ही ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करा, ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे कंपाउंड अँगल. काय म्हणणार आहात कंपाउंड अँगल. इफ a and b are two angle then sum ab or difference a minus b is called as
कंपाऊंड अँगल. कंपाऊंड अँगलचे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले लागतात. ते फॉर्म्युले कसे आहेत? ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ कंपाऊंड अँगल. यासाठी आपल्याला फॉर्म्युले असणार आहेत. 6 फॉर्म्युले आहेत कंपाऊंड अँगलचे, म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले. बघा पहिला फॉर्म्युला आहे sin a प्लस b, जे साइनच्या कंसामध्ये a आणि b हे काय दोन अँगल आहेत. दोन अँगलचं ऍडिशन असेल, दोन अँगलचं ऍडिशन असेल तर मी ते कसं लिहू शकतो? बघा sin a म्हणजे इथला पहिला अँगल इंटू cos b दुसरा अँगल प्लस cos a इंटू sin b. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहे. sin a प्लस b चा फॉर्म्युला काय आहे? sin a इंटू cos b प्लस cos a इंटू sin b. जर sin a मायनस b असेल, sin a मायनस b असेल तर फॉर्म्युला काय? sin a इंटू cos b मायनस cos a इंटू sin b. बघा दोन फॉर्म्युलात फरक काय आहे? इथं जर प्लस असेल तर इथं प्लस, दोन्ही सेमच फॉर्म्युला, म्हणजे हे दोन फॉर्म्युले आहेत, हा एकच फॉर्म्युला आहे. इथं जर प्लस असेल तर इथं प्लस लिहायचं, इथं मायनस असेल तर इथं मायनस लिहायचं. झालं. बाकी मला सेम sin sin cos 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 sin sin सेम अँगल आहेत काय? फक्त प्लस साठी आणि मायनस साठी वेगळा. मायनस असेल तर मायनस लिहायचं, प्लस असेल तर प्लस. तसं बघा सेकंड आहे फोर्थ सेकंड cos ऑफ a प्लस b. आता इथे साइन मध्ये cos a प्लस b, cos a प्लस b असेल तर फॉर्म्युला काय? cos 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 a इंटू cos b. इथे जर प्लस असेल तर इथं मायनस येणार, मायनस sin a इंटू sin b. तसं बघा cos a मायनस b, प्लस b लिहिलं तर a मायनस b, cos a cos b इथं मायनस आहे तर उलट लिहणार प्लस sin a इंटू sin b. परत हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत का चेक करा. cos a प्लस b cos a मायनस b. cos 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 आहे असं. इथं फक्त चिन्ह वेगळे आहेत. जर इथं cos ला अधिक असेल तर इथं वजा उलट विरुद्ध चिन्ह येतं. इथं जर अधिक वजा असेल तर काय होणार? अधिक. हे परत sin sin आहे असं ऍज इट इज. हे झाले cos फॉर्म्युला. त्यानंतर आहे tan a प्लस b चा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू tan a प्लस tan b. बघा tan a प्लस b चा फॉर्म्युला काय? tan a प्लस tan b डिवाइड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. म्हणजे जर tan a प्लस b असेल तर वरती प्लस घ्यायचं, खाली मायनस घ्यायचं. tan a प्लस b डिवाइड बाय 1 मायनस tan a इंटू. सेकंड फॉर्म्युला आहे tan a मायनस b इज इक्वल टू, बघा इथं वरती प्लस असताना वरती प्लस असतं, इथं मायनस तर काय होणार? मायनस. आणि वरती जर मायनस असेल तर खाली काय होणार आहे? प्लस असणार. म्हणजे इथं जो चिन्ह आहे ते विरुद्ध चिन्ह खाली येतं. तसंच म्हणजे tan a मायनस tan b डिवाइड बाय 1 प्लस tan a इंटू tan b. हे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले. हे काय आहे? कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युला. परत बघा हे व्यवस्थित तुम्हाला हे पाठ करायचे आहेत. जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ नसेल तर तुम्हाला एकही एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युला पाठ असतील तरच तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. बघा परत सांगतो मी, sin a प्लस b इज इक्वल टू sin a cos b प्लस cos a sin b. sin a मायनस b sin a cos b मायनस cos a sin b. cos a प्लस b cos a cos b मायनस sin a sin b. cos a मायनस b cos a cos b प्लस sin a sin b. त्यानंतर tan a प्लस b is equal to tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. Last है tan a minus b is equal to tan a minus tan b divided by 1 plus tan a tan b. हे कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला हे लागणार आहे. हे तुम्हाला पाठ असलेच पाहिजे. आता ह्या पुढे जो आणखी अलाइड अँगलचे आपल्याला फॉर्म्युले फक्त पाहिजे आहे. अलाइड अँगलचे फॉर्म्युले. अलाइड अँगल साठी काही फॉर्म्युले लागणार आहे. बघा फॉर्म्युले फॉर अलाइड अँगल. साइन राइट. अलाइड अँगल म्हणजे डेफिनेशन तुम्हाला मी नंतर सांगेन. फक्त तुम्हाला जे फॉर्म्युले आहेत म्हणजे फॉर्म्युले फक्त लिहून देतोय हे लक्षात घ्या. फक्त हे फॉर्म्युले आहेत. डेफिनेशन तुम्हाला मी नंतर सांगेन डेफिनेशन कसं असतं आणि काय असतं. बघा फर्स्ट फॉर्म्युला आहे साइन कंसामध्ये बघा π/2 इंटू n प्लस और मायनस थीटा. बघा π/2 म्हणजे काय रे? 90 डिग्री. काय आहे? 90 डिग्री इंटू n. n म्हणजे हा कोणताही एक नंबर आहे. 90 गुणिले एखादा नंबर आणि प्लस और मायनस थीटा. जर असं असेल इज इक्वल टू प्लस और मायनस साइन थीटा. आणि वेळ तरी n इज इवन. हा जर तुमचा n इवन असेल तर तुमचं उत्तर काय येणार आहे? साइन आहे तसं येणार आहे. जर तुमचा हा n जर तुमचा ऑड असेल तर उत्तर काय येणार आहे? cos थीटा. हे लक्षात ठेवा. काय एकदम इझी आहे. साइन
पाय बाय 2 into n plus or minus theta is equal to plus or minus n is even then sin theta, n is odd then cos theta. बघा आता हे प्लस और मायनस का लिहायचं कारण आपण मगाशी शिकला की प्रत्येक क्वाड्रंट मध्ये काही ना काही वेगळं असतं. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतं ऑल पॉझिटिव्ह सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन काय पॉझिटिव्ह. सेकंड मध्ये साइन फक्त पॉझिटिव्ह आहे त्यासाठी तुम्हाला हे प्लस आणि मायनस राहणार म्हणजे हा अँगल तुम्हाला कोणता क्वाड्रंट मध्ये असणार आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यावरून हे प्लस आणि मायनस ठरवायचं आहे. सेम त्यासारखंच बघा cos pi by 2 into n plus or minus theta सेम हेच आहे. बघा जर cos सेम हा n जर तुमचा इवन असेल तर आहे असा cos येतो प्लस और मायनस. हा n जर ऑड असेल तर काय येणार आहे sin थीटा येणार. हा फक्त पुढचा थीटा लिहायचा आहे अँगल पुढचा लिहायचा आहे प्लस और मायनस. बघा हे जोडी तुम्ही लक्षात ठेवायचं sin cos जर कोसाइन घेतला तर हा n इवन असेल तर sin जर ऑड असेल तर cos जर cos घेतला हा n जर तुमचा इवन असेल तर cos येतं ऑड असेल तर sin येतं. हे जोडी तुम्ही लक्षात ठेवायचं sin cos. त्यानंतर बघा सेकंड tan pi by 2 into n plus or minus theta is equal to plus or minus tan theta. कधी रे पर हा n इवन असणार आहे हा जर n ऑड असेल तर प्लस और मायनस cot theta येतं काय तर प्लस और मायनस cot. हे जर तुम्ही एक पाठ केला तर तुम्हाला सगळे लक्षात राहणार फक्त काय तुम्हाला हे जोड्या माहित पाहिजेत कुणा कोणाचं. बघा आता परत cot सोडूया cot pi by 2 into n plus or minus theta is equal to हा n जर इवन असेल तर cot आहे असा येतो प्लस और मायनस cot theta. जर हा n ऑड असेल तर काय येतं प्लस और मायनस tan theta. हा जर ऑड असेल तर काय येतं प्लस और मायनस tan theta. म्हणजे हे जोडी कोणाचं भेटलं तुम्हाला tan आणि cot चे एक जोडी भेटलं. तसंच हे बघा कोसेकचं कोसेक pi by 2 into n plus or minus theta is equal to प्लस और मायनस कोसेक थीटा. कधी n जर इवन हा n तुमचा इवन असताना हा n जर ऑड असेल तर सेक थीटा येणार. हा n जर ऑड असेल तर काय असणार आहे सेक थीटा. तसंच बघा सेक pi by 2 into n plus or minus theta is equal to परत हा n जर इवन असेल तर कोसेकचा आहे असं कोसेक येणार आहे प्लस और मायनस कोसेक थीटा n इज इवन. जर हा n ऑड असेल तर काय येणार आहे कोसेकचं सेकचं कोसेक थीटा येणार आहे प्लस और मायनस कोसेक थीटा n इज ऑड. क्लिअर काय तुम्हाला फक्त जोड्या पाठ करायचे sin cos एक जोडे tan cot एक जोडे आणि कोसेक सेक एक जोडे. जर इवन असेल तर आहे असा येतो ऑड असेल तर जे उलटच कोसेक असेल तर सेक येतं सेक असेल तर कोसेक. हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही एवढं जर पाठ केला तर तुम्हाला भरपूर फॉर्म्युले ह्यामध्ये कव्हर होतात. भरपूर फॉर्म्युले तुमचे कव्हर होतात. हे तुम्ही व्यवस्थित वहीत लिहून घ्या आणि आतापर्यंत दिलेले सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ करायचे फक्त लिहून काढायचं नाही. त्यानंतर काय करायचं तुम्ही पाठ तरच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे. बघा त्यानंतर काय नेक्स्ट कन्वर्ट डिग्री टू रेडियन. मला कन्वर्जन पाहिजे हे देखील तुम्हाला लागतं. रेडी टू काय कन्वर्ट डिग्री टू रेडियन. बघा 1 डिग्री मला हे रेडियन मध्ये कन्वर्ट. रेडियन म्हणजे काय जो काय तुमचा अँगल आहे त्यामध्ये पाय असलं पाहिजे. त्यामध्ये काय असलं पाहिजे पाय असलं पाहिजे. मग मला हे कन्वर्ट करूया 1 डिग्री काय 1 डिग्री तुम्हाला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून तुम्ही काय करायचं त्या 1 ला 1 into पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पाय छेद 180 ने त्या 1 ला म्हणजे जो काय अँगल असेल त्या अँगलला गुणायचं. म्हणजे तुमचं काय झालं ते डिग्री टू रेडियन कन्वर्जन झालं. बघा फॉर एक्झाम्पल 60 डिग्री आहे बरोबर आहे. मला हे कशामध्ये आहे डिग्री मध्ये आहे. मला कन्वर्ट काय करायचं आहे रेडियन मध्ये. मी काय केलं बघा 60 ने मल्टिप्लाय केलं कशानं पाय बाय 180. मग बघा 60 × 60 60 3 180 म्हणजे काय आलं पाय बाय 3 आलं. काय हे गेलं कॅन्सल झालं काय आलं पाय बाय 3. हा म्हणजे रेडियन. तुम्हाला अँगल मध्ये जर पाय गेला असेल तर तो काय असणार आहे रेडियन मध्ये असणार लक्षात. तर सेकंड कसं आहे कन्वर्ट रेडियन टू डिग्री. जे उलट होतं जर रेडियन मध्ये असेल तर डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करायचं. जर रेडियन मध्ये असेल तर डिग्री मध्ये कसं करणार. परत सेम आहे तोच प्रोसेस 1 रेडियन इज इक्वल टू मला डिग्रीत कन्वर्ट करायचं आहे. काय करा तुम्ही 1 रेडियन into 1 into काय करा 1 into 180 डिवाइड बाय पाय. बघा इथं पाय डिवाइड बाय 180 केलं इथं करायचं 180 डिवाइड बाय पाय करायचं उलट लिहायचं. काय 180 डिवाइड बाय बघा काय येतं फॉर एक्झाम्पल पाय बाय 3 रेडियन आहे. पाय बाय 3 रेडियन म्हणजे अँगल किती मला माहित नाही. मला हे अँगल फाइंड करायचा आहे. मग मी काय करणार पाय बाय 3 ला हे जे आहे पाय बाय 3 ला मी काय मल्टिप्लाय केलं 180 डिवाइड बाय पाय ने मल्टिप्लाय केलं.
ह्या पायला हे पाय गेट कॅन्सल झालं, 3 एके 3 बरोबर आहे, आणि हे 3 × 60 काय येतं 180, 3 × 60 काय येतं 180, मग तुमचा अँगल किती वेळा 60 डिग्री. बघा 60 डिग्री म्हणजेच π/3 आणि 6 म्हणजेच π/3 रॅडियन. हे दोन्ही कन्वर्जन आहे. कधी कधी काय होतं, तुम्हाला असं अँगल दिलं असेल तर तुम्हाला अँगल किती आहे हे कळत नाही, तेवढ्यासाठी तुम्ही ते कन्वर्जन करून घ्यायचं. त्यासाठी हे कन्वर्जनचे फक्त फॉर्म्युले इझी आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं, तुम्ही फर्स्ट अपॉन ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिला, त्यानंतर निगेटिव्ह अँगल्स पाहिला, त्यानंतर कंपाऊंड अँगल पाहिला, कंपाऊंड अँगलचे काही फॉर्म्युले आहेत, त्यानंतर अलाइड अँगलचे फॉर्म्युले पाहिला, आणि कन्वर्ट रेडियन टू डिग्री, डिग्री टू रेडियन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका तुमच्या नोट्स मध्ये लिहून काढायचं आणि हे सगळं पाठ करायचं, तरच तुम्हाला समजेल. अदरवाईज हे तुम्हाला खूप किचकट वाटेल. त्यासाठी तुम्ही हे प्रॅक्टिस करा, फॉर्म्युला 2-3 वेळा लिहून काढा. बरं, सगळ्यांना समजले हा लेक्चर? थँक्यू.